नमस्कार मित्रांनो, मी आपले कौशल्य कथा विश्व या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला प्रेरणादायक कथांचा आणि मनोरंजक व्हिडिओचा अनुभव घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आज शहर झोपलेलं दिसतं, पण या शहराच्या प्रत्येक खिडकीमागे एक वेगळी लढाई सुरू असते. ही गोष्ट आहे घरापासून दूर राहणाऱ्या त्या मुलामुलींची, जे दिसायला हसतमुख असतात पण आतून रोज थोडे थोडे तुटत असतात. सकाळ होते, अलार्म वाजतो, डोळे उघडतात आणि मनात पहिला विचार येतो, आजही तेच आयुष्य, तीच धावपळ, तेच एकटेपण. घरात असलो असतो तर आईचा आवाज ऐकू आला असता, उठ रे, चहा थंड होतोय. पण इथे पीजीच्या खोलीत फक्त मोबाईलचा अलार्म आणि रिकामीपणाचा आवाज. इथे कोणालाही फरक पडत नाही आपण काल रात्री किती रडलो, आज किती थकलो, आज किती हरलो, आणि काहीच नाही. ऑफिसला जाताना चेहऱ्यावर हसू, पण मनात भीती. जॉब जाईल का? परफॉर्मन्स कमी तर नाही ना? आज बॉस काही बोलले का? उद्या आपल्याला इथे जागा राहील का? आणि सगळ्यात जड प्रश्न, आपण जे स्वप्न घेऊन घर सोडलं ते खरंच पूर्ण होणार आहे का? महिन्याची 10 तारीख जवळ येते आणि मन अजून जड होतं. पगार येतो पण तो हातात टिकत नाही. भाडं, लाईट बिल, नेट, जेवण, आणि मग उरतात फक्त काही नोटा. आणि त्या नोटांकडे पाहताना एकच विचार मनात येतो, इतक्यासाठीच का मी घर सोडलं होतं? आजारी पडलो तर कोणी विचारायला नसतं, डोकं दुखत असतं, ताप येत असतो, पण औषधं स्वतःच आणायचं, स्वतःलाच म्हणायचं, चल ठीक होईल. रात्री सगळ्यात जास्त अवघड जाते. दिवसभर माणसात राहिलेलं मन रात्री एकटंच पडतं. त्या अंधारात आईचा चेहरा आठवतो, बाबांचा शांत आवाज आठवतो, भावंडांची भांडणं आठवतात आणि डोळे नकळत ओले होतात. फोन उचलावा वाटतो, आईला कॉल करावा वाटतो, पण मग मन म्हणतं उगाच तिला काळजी नको, म्हणून फोन ठेवून दिला जातो आणि उशीवर डोकं ठेवून हळूच रडून घेतलं जातं. पीजी किंवा फ्लॅटमध्ये आपण लोकांसोबत राहतो, पण तरीही खूप एकटे असतो, कारण कोणाकडे आपली संपूर्ण गोष्ट सांगायला वेळ नसतो. आपल्याकडे ती गोष्ट ऐकण्याची ताकदही नसते. इथे प्रत्येकजण आपल्या लढाईत अडकलेला असतो, कोणी करिअरसाठी, कोणी घरच्या जबाबदारींसाठी, कोणी फक्त जगण्यासाठी. आणि या सगळ्यात मन हळूहळू थकायला लागतं. हसायचं राहून जातं, बोलणं कमी होतं आणि स्वतःशीच जास्त बोलायला सुरुवात होते. पण आज एक गोष्ट लक्षात ठेव, तू कमकुवत नाहीस. तू रोज घरापासून दूर राहून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी लढतोयस. तू रोज भीती असूनही ऑफिसमध्ये पाऊल टाकतोयस. तू रोज रडून सुद्धा उद्या पुन्हा नव्याने उठून उभा राहतोयस. हे कमी नाही, खूप मोठं आहे. आज तुझ्याजवळ कोणीतरी नाही, पण उद्या तुझ्या मेहनतीचा अभिमान करणारी माणसं तुझ्यासोबत असतील. आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे, पण उद्या त्याच डोळ्यात यशाचं समाधान असेल. घरापासून दूर राहणं सोपं नाही, पण स्वप्नांसाठी केलेला संघर्ष हा कधीच वाया जात नाही. आणि हो, जर आज तू खूप एकटा वाटत असशील ना, तर समजून घे, तू एकटा नाहीस. तू फक्त मजबूत बनतोयस, रोज थोडा थोडा. धन्यवाद.